आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी समोर आलेली आहे त्याची माहिती घेणार आहोत. टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला ही अपडेट्स देण्यात आलेली आहे. मात्र आता व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही जी माहिती असणार आहे ते देण्यात येणार आहे. तर पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भात जी अपडेट्स असणार आहे तर त्यामध्ये सर्वात आधी शिक्षण खात्याच्या वतीने जे काही NOC त्यांना हवी होती आणि जी मान्यतेसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे त्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता सैनिक कल्याण विभागाच्या वतीने, तर त्याला देखील NOC प्राप्त झालेली आहे त्या प्रस्तावाला. त्यानंतर आता रूपांतरित यादी केव्हा लागणार आहेत आणि आज जे आहे त्या संदर्भातली जे काही अपडेट्स असणार आहे आणि पवित्र पोर्टलवर जे काही सध्याच्या घडीला कारवाई सुरू आहे त्याची माहिती आज आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आधी मित्रांनो, जे काही NOC संदर्भातली माहिती आहे तर सामान्य प्रशासन विभागाकडून NOC प्राप्त झालेली आहे. म्हणजे शिक्षण खात्याला मंत्रालयात ही परवानगी GAD कडून मिळालेली आहे. त्यानंतर सदर NOC जे आहे शिक्षण आयुक्त साहेबांना किंवा त्यांच्या कार्यालयाला इथे देण्यात आलेली आहे. म्हणजेच पुण्याला ही NOC पाठवण्यात आलेली आहे आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने त्या संबंधित सैनिक कल्याण विभागाच्या प्रस्तावाला इथे ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे. तर त्याची NOC शिक्षण आयुक्त साहेबांना इथे प्राप्त झालेली आहे आणि मान्य शिक्षण आयुक्त साहेबांच्या वतीने आता पवित्र पोर्टलवर फायनल टेस्टिंग इथे सुरू करण्यात आलेली आहे आणि आज जे संध्याकाळपर्यंत जे समांतर रूपांतरण जे यादी असणार आहे, हॉरिझॉन्टल कन्व्हर्जन राऊंड ज्याला आपण म्हणतो, तर ते यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वतःहून शिक्षण आयुक्त साहेबांनी बरेच उमेदवारांना मेसेजच्या माध्यमातून रिप्लायवर देखील दिलेली आहे. तर त्याचं देखील आपण पुढे बघूया. मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता की बरेच उमेदवारांनी इथे मान्य शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब यांना मेसेज केला होता आणि त्या संदर्भातला त्यांनी NOC मिळालेली आहेत का हे देखील त्यांना विचारलं होतं. तर त्यांनी आज दुपारी याला उत्तर दिलेलं आहे की यस, NOC इथे आता त्यांना प्राप्त झालेली आहे आणि आज रात्री पर्यंत यादी प्रसिद्ध होऊ शकेल का असा देखील प्रश्न त्यांना जेव्हा विचारण्यात आला तर त्याला देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे की यस, आज मित्रांनो ते यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या पेक्षा अजून बरेच मेसेज त्यांना उमेदवारांनी केलेले आहेत आणि त्यांना देखील सर्वांना हाच उत्तर त्यांनी दिलेला आहे की आज जे आहे रात्रीपर्यंत यादी जे आहे प्रसिद्ध होणार आहेत किंवा ते त्या संदर्भातली कारवाई करणार आहेत. यानंतर आपल्या स्क्रीनसमोर आपल्याला पवित्र पोर्टल हा त्याची वेबसाईट दिसत आहे. त्यावर आल्यानंतर देखील जर आपण इथे लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर इथे ते दाखवत आहे की युजर लॉग इन विल बी अवेलेबल सून. म्हणजेच मित्रांनो, जे उमेदवारांचं लॉग इन असणार आहे ते लवकरच आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत. कारण मित्रांनो, हा जो लॉग इन असते उमेदवारांचं ते बंद करण्यात येते. तर यादी लागण्याच्या काही वेळापूर्वी हा लॉग इन जो असतो तो बंद करण्यात येतो आणि यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हा जो लॉग इन असते तो सुरू करण्यात येते. तर मित्रांनो, पहिल्या निवड यादीच्या वेळी देखील असंच मेसेज पोर्टल दाखवत होता किंवा त्याच्यावर अशा प्रकारची सूचना येत होती की युजर लॉग इन जे आहे लवकरच तुम्हाला उपलब्ध होणार आहे. कारण हा जो उमेदवारांचा लॉग इन असते तो निवड यादीची टेस्टिंग करण्याच्या वेळेत याला जे आहे ते डिसेबल करतात, बंद करतात. तर त्यामुळे सध्याच्या घडीला यावर लॉग इन होत नाही आणि लवकरच हा जो लॉग इन आहे तो अवेलेबल करून देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, आज जे शिक्षण आयुक्त साहेबांनी देखील या बातमीला किंवा माहितीला इथे कन्फर्म केलेलं आहे की आज ते हॉरिझॉन्टलची जी यादी असणार आहे ते पब्लिश करणार आहेत. तर मित्रांनो, आताच्या घडीला ही अत्यंत महत्त्वाची अपडेट्स असणार आहे आणि आज रात्रीपर्यंत तुम्हाला याद्या पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार.